नमस्कार मंडळी, आज आहे हॉस्पिटलचा डे 4 आणि मी घरी आलेले आहे 10:30 वाजलेत सकाळचे. त्याला ऍक्च्युली 9 वाजता नाश्ता येतो, तर तो झाल्यानंतर त्याचं सगळं आवरून मग मी तिथून निघते. तर घरी येईपर्यंत मला 10-10:30 होतात. आज त्याने मला सांगितलेलं की मला बटाट्याचीच भाजी खायची आहे, कारण तू मला बरेच दिवसात बटाटा दिलेलाच नाही, त्याच्यामुळे मी त्याला बटाट्याची भाजी बनवून देते. तर ही हिरवा कांदा जो मार्केटमध्ये आता खूप मिळतो, मी छान कापून घेतला आहे. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, थोडंसं धने पावडर आणि वाटाणे खूप जास्त बाजारात मिळतात आणि ते आता खाल्ले पाहिजेत, कारण फ्रोझन वाटाणे नंतर घेऊन खाण्यात काहीही अर्थ नाहीये. तर आज डाळ, भात, भाजी, चपाती असं सगळं व्यवस्थित जेवण मला त्याला द्यायचं आहे. त्याच्यामुळे मी डाळीला तडका देऊन दिलेला आहे इथे, आणि माझी भाजी आणि डाळ एका साईडला होत राहील तेव्हापर्यंत मी चपात्या सुद्धा बनवून घेणार आहे. 2 दिवसाआधी मी गाजराचा हलवा बनवला होता, पण तो मी बनवला आणि अनु ऍडमिट झाला, त्याच्यामुळे त्याला तो खायलाच मिळाला नाही. त्याच्यामुळे मी आता हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी हा गरम करून नेते आहे, कारण मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला तसाच. तो पण मी आता टिफिनमध्ये पॅक करून घेणार आहे. आणि माझं नशीब एवढं खराब आहे की जेव्हा जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा पण त्या लिफ्टमध्ये कोणतरी पेशंट असतो आणि मला नेहमी पायऱ्या चढत जायला लागतं. त्याच्यामुळे तिथे जाईपर्यंत आणि रूममध्ये एंटर करेपर्यंत मला एवढा दम लागलेला असतो की पुढचे 10 मिनिटं माझ्या तोंडातून शब्दही निघत नाही. आज सॅटर्डे आहे आणि त्याच्यामुळे माझी वीकेंडची सगळी कामं पेंडिंग आहेत. ती जर का मी आत्ता केली नाही तर मला पुढचा वीक पूर्ण धावपळीत जाणार आहे. त्याच्यामुळे याचं जेवण संपवून मी लगेच आता घरी जायला निघते आहे. घरी गेल्यानंतर मला गहू दळायला टाकायचं आहे, कारण माझ्याकडे कणिक बिलकुल नाही आहे. आणि आमच्याकडे आता शरू म्हणजे माझी ननंदबाई, माझी शरूबाई येणार आहे उद्या, आणि तिचा हजबंड सुद्धा येतोय. तर मे बी ते इकडे जर राहिले तर आमच्याकडे काहीच नाही आहे खायला. त्याच्यामुळे मी आता इथे दळायला गहू ठेवून दिलेले आहेत आणि मी बाजारात आलेली आहे भाजी घ्यायला. सॅटर्डेला आमच्याकडे बाजार असतो. मी एका दुकानात भाजी घ्यायला थांबले होते आणि तिथे मी 3 भाज्या घेतल्या होत्या. एक पिशवी माझी तिथेच राहिलेली. तर ते काका पूर्ण बाजारात माझ्या मागे फिरत होते. अहो मॅडम तुमच्या भाज्या राहिल्यात हो मॅडम. मला वाटलं ते दुसऱ्या कोणाला बोलत असतील, म्हणून मागे मी वळून बघितलंच नाही. ते जवळपास 20 मिनिटं माझ्या मागे फिरत होते. म्हणून असं वाटलं की जगात इतके चांगले लोक सुद्धा आहेत अजूनही. त्याचबरोबर अनुसाठी मी जरा फळं घेतलेली आहे. चक्कीवरच्या दादाला मी आधीच सांगून गेलेले की सगळ्यात आधी माझं दळण दळून ठेव. त्याच्यामुळे त्याने दळून ठेवलं आणि मी सगळं एका वेळी घरी घेऊन येऊ शकले. आणि हा माझा अवतार बघा. प्रत्येक वीकेंडला बाजारात जाणे, छान सुंदर अशा भाज्या निवडून आणणे हे माझं आवडतं काम आहे. बहुतेक याला मेडिटेशन म्हणता येईल, स्ट्रेस रिलीफ करण्याचं माझं हे एक काम म्हणता येईल. मला खूप आवडतं मार्केटमध्ये जायला, छान कलरफुल सगळ्या भाज्या बघायला, त्या घेऊन यायला, निवडून आणायला आणि त्या बनवून खायला सुद्धा. बहुतेक इतक्यात खूप जास्त मी हेल्थ कॉन्शियस झाले, किंवा मला असं वाटतं की सगळं शरीरासाठी आवश्यक आहे ते खाल्लं पाहिजेत, म्हणूनही मी करण्याचा प्रयत्न करते आहे. अजूनही बऱ्याचशा भाज्या आहेत की ज्या मला कशा बनवतात माहिती नाही, म्हणून मी त्या आणत नाही, पण मी प्रयत्न करेल शिकण्याचा. पण या वीकला खरं तर मी भाज्या घेणार नव्हते, कारण त्या निवडायला आता माझ्याकडे हॉस्पिटलच्या फेऱ्यांमुळे वेळ नाही आहे. पण मला माहिती आहे शरूबाई येणार आहे, तर तिला आता मी कामाला लावणार आहे.